श्री स्वामी समर्थ नमस्कार। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। हनुमान रायांची आणि आई जगदंबेची कृपा सगळ्या स्वामी भक्तांवर राहावी हीच प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, शनिवार आहे, हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे, चैत्र नवरात्री संपलेली आहे, कुळाचार करायचा असतो, कुळधर्म करायचा असतो, जे चैत्र नवरात्रीमध्ये नाही करता आला ते तुम्हाला आज करायचं आहे। ताई मी प्रेग्नेंट आहे, मी ओटी भरू शकते का? तर नाही, तुम्ही नाही ओटी भरू शकत। मी प्रेग्नेंट आहे, सत्यनारायण करू शकते का? तर हो, तुम्ही सत्यनारायण करू शकता। मी विधवा आहे, देवीची ओटी भरू शकते का? तर मी देवीची सेवा करू शकते का? तर हो, तुम्ही करू शकता। असं काहीच मनात आणायचं नाही। बाई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत सवासनी असते। तर फक्त तुम्ही गर्भवती असाल तर तुमची आधीच ओटी भरलेली आहे, तुम्हाला ओटी भरता येणार नाही एवढा नियम आहे, तर तो तुम्हाला पाळायचा आहे। तर मासिक धर्म सूतक विटळ असेल तर सेवा करता येणार नाही। आज शनिवार आहे, हनुमान जन्मोत्सव पण आहे। आपल्या आयुष्यात नेहमी काहीतरी वाईट घडत आहे, अपयश येत आहे, मार्ग मिळत नाही आहे, तर छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा जो उपाय आहे ना, तर तो तुमच्या आयुष्यात आपण म्हणत असतो ना की खूप प्रयत्न करत असतो, कष्ट करत असतो, नशिबाची साथ मिळत नाही, भगवंताची साथ मिळत नाही। जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, तर कुठलंही अध्यात्म करत असतो, तर ती नशिबाची जोड त्याला मिळत असते। कधी असं होऊन जातं की कुठलाच मार्ग मिळत नाही, शिक्षणात असो, आध्यात्मिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, कुठलाही त्रास असेल तर तो आजचा उपाय तुमच्यासाठी आहे। काय करायचं आहे? आज संध्याकाळी मासिक धर्मसूतक विटळ असेल तर हे करता येणार नाही। तुम्हाला काय करायचं आहे, एक पंती घ्यायची आहे, मोठी पंती घ्यायची आहे, त्याच्यात तेल टाकायचं आहे। तर ते तेल कुठलंही असलं तरी चालेल, त्यामध्ये आपला चेहरा दिसेल। पंती घ्या, मोठी पंती घ्या, संपूर्ण चेहरा दिसेल। प्रत्येक आईला असं वाटत असतं, मला काही करायचं नाही, माझं सगळं चांगलं आहे, मला माझ्या मुलांसाठी करायचं आहे, तर त्यांनी हे स्वतःसाठी उपाय करावा। शिक्षणात अडचण येत असेल, नोकरीत खूप स्ट्रगल चालू आहे, इंटरव्ह्यू चालू आहेत, मार्ग मिळत नाही आहे, तर त्यांनी हा नक्कीच उपाय करून बघा। याच्यामध्ये स्वतःचा चेहरा बघायचा असतो। संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर 12च्या आत जरी तुम्ही हा उपाय केला, म्हणजे कामावरून आला तरी केला तरी चालेल, हरकत नाही। तर त्या पंक्तीमध्ये तुम्हाला स्वतःला बघायचं आहे, आपला चेहरा आपल्याला दिसतोच। हे केल्यावर माझ्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत, जे काही नैराश्य आहेत, संकट चालू आहेत, ते कमी होणार आहेत, मला मार्ग मिळणार आहे, असं हनुमान रायांना प्रार्थना करायची आहे। तेलाकडे बघून हा उपाय घरातच करायचा आहे। ते करून झाल्यावर ते तेल जाऊन मारुतीरायांच्या मंदिरात, कुठे जिथे दिवा लावलेला असतो, तर मोठा दिवा लावलेला असतो, तर त्या दिव्यामध्ये ते तेल टाकायचं आहे। त्यांच्या मूर्तीवर अर्पण करायचं नाही आहे, त्यांच्या चरणांवर अर्पण करायचं नाही। तर तो दिवा तिथे पेटवलेला आहे, तर तिथे तेल टाकायचं आहे। तर ती पंती तिथेच ठेवायची आहे। बायकांचे खूप प्रश्न पडलेले असतात, ताई सगळ्यांचं तेल एकत्र घेऊन गेलं तर बघा, प्रत्येकाने आपापलं हे घेऊन जायचं आहे, मारुतीरायांना प्रार्थना करायची आहे आणि ते तेल पंतीमध्ये टाकायचं आहे। तर प्रत्येकाने आपापलं करायचं आहे। सगळ्यांचं एकत्र घेऊन जायचं का? तर हे नाही करायचं। तर मारुतीरायांच्या मंदिरात आपल्या आसपास बघा असतंच, असं कुठलंच गाव नाही आहे की जिथे मंदिर नाही आहे, तर मोठा दिवा लावलेला असतो तिथे, तर त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे। प्रत्येकाने आपापला उपाय करायचा आहे। हे करत असताना कोणाशी बोलायचं वगैरे नाही आहे। हे करून झाल्यावर मारुतीरायांना प्रार्थना करावी, जे काही अडचणी आहेत, संकट आहेत, जे कमी होऊन दे। हा उपाय करत असताना मनात एकच असतं की सकारात्मकता ठेवायची, माझं चांगलं होणार आहे, सगळं चांगलं घडणार आहे। जेव्हा सगळं चांगलं घडणार आहे, सगळं चांगलं होणार आहे असा विचार करता, तेव्हा तीच कृती घडत असते। मी जशी तुम्हाला म्हणते की जेवढं चांगलं द्याल तेवढं चांगलं तुम्हाला मिळणार आहे। आपण नेहमी सकारात्मकता विचार केला तर त्या गोष्टी चांगल्याच घडत राहतात। खरं सांगायला गेलं की 2025 हे मंगळाचं वर्ष आहे। तुम्हाला माहिती असेल तर घरातला एकतरी व्यक्ती बघा असा काही कारण नसेल तरी चिडचिड करत असतो, तर घरातला एकतरी व्यक्ती चिडकरा असतोच, त्याला कधीही कुठलाही प्रसंग कारण लागत नाही। या वर्षी बघा मंगळाचं वर्ष असल्यामुळे तर मारुतीरायांच्या मंदिरात जवळपास असेल तर दररोज दर्शन घ्यावं, नाहीतर हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र घरात पठण झालंच पाहिजे, ऐकायला पाहिजे। म्हणून महिलांना तर सांगेल की मोठ्याने बघा घरात लावून द्यायचं आहे। सगळे घरात असतील तर तेव्हा हनुमान चालीसा लावून द्यायचं आहे, तर ते कानी पडेल। प्रत्येकाला जर सांगितलं की बस रे बाबा वाच रे, तर ते करणार नाही। मुलांचं तर असतंच की मम्मी काहीतरी सांगते, तर तुम्ही बघा रोज जर लावून दिलं तर ते ऐकून त्यांच्या कानी पडतील आणि ते हनुमान चालीसा सोबत बघा गुणगुणत राहतील।
तर मंगळाचं वर्ष असल्यामुळे हनुमान चालीसा, मारुती स्तोत्रम पठण करू शकता. शनिवार आहे, हनुमान जन्मोत्सव पण आहे. मेन म्हणजे चैत्र पौर्णिमा तुम्हाला माहिती आहे. तर हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय, पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी वास असतो. पिंपळ वृक्षाची सेवा करणं अतिशय महत्त्वाचं असतं, खूप जास्त फलदायी असतं. काय करायचं आहे, झाडाला जल अर्पण करायचं आहे. तुम्हाला उपाय सांगितलेला असतो. जर शनिवारी पिंपळच्या झाडाला दूध अर्पण करायचं आहे आणि काळे तीळ घ्यायचे आहेत, पाणी घ्यायचं आहे. हे तिन्ही मिश्रण एकत्र करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर त्याला तुम्हाला स्पर्श पण करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपण स्पर्श करू शकत नाही. हो, पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच त्या झाडाला स्पर्श करावा, कारण त्या झाडामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा वास असतो. पिंपळ वृक्षाचं हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही तर रोज जल अर्पण करून काही सेवा केल्या तर अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होतात. तर थोडक्यात सांगते, आज तुम्हाला बघा, आज जल अर्पण करायचं आहे तर दिवा लावायचा आहे. कसा लावायचा दिवा, तुम्ही तेलाचा घ्या, तुपाचा लावू शकता, तुमची इच्छा. पंती घ्या, तेल टाका. तर 2 वात मिळून एक वात करायची आहे. वात दक्षिण दिशेकडे करायची नाही आहे, पूर्व पश्चिमेकडे वात असावी. दिवा लावायचा आहे, प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. त्याला तुम्हाला स्पर्श करावा. तर रात्री स्पर्श करू शकता, प्रार्थना करावी. आणि बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. किंवा ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्, तर या मंत्राचा पण तुम्हाला जप केला तरी चालेल. व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू सहस्त्रनाम, जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्हाला सेवा करायची आहे. पण तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम संस्कृतमध्ये आहे तर ते तुम्ही एकदा पठण करू शकता. आणि ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्, तर ही सेवा तुम्ही आज करायची आहे. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.